तर मित्रांनो, महाराष्ट्रातली सर्वात मोठी बैलगाड्याची स्पर्धा होणार आहे आपल्या उसाटण्या फाटीमध्ये. आणि बैलगाडा महोत्सव म्हणून या संपूर्ण स्पर्धेचं नाव असणार आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत हळदी कुंकूचा समारंभ, तसेच कुस्त्या, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिर. तसेच मित्रांनो, जेवणाची सोय पण आहे. दुपारी 12 ते 4पर्यंत जेवणाची सोय असणार आहे. नक्कीच संपूर्ण दोन्ही साईडला आपल्याला बॅरिकेशन बघायला भेटतो आणि सुंदर अशी फाटी. तर चला तुम्हाला संपूर्ण मॅनेजमेंट दाखवतो आता या संपूर्ण फाटीचा. एकदम जोरामध्ये फाटीचं काम चालू आहे. आपण संपूर्ण फाटीची लेवलिंग करतो. महाराष्ट्र शहरात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील पुतळा आहे या साईडला, आणि त्या साईडला समोर बघू शकता प्रभू श्री रामाचं. तर ही बघा पाटी आहे इथेची, मस्तपैकी सुंदरशी पाटी बनवली आहे. आणि हा इथे आहे ना, इथेची पूर्ण सर्व जागी इथे मस्त चांगलं स्टँड बनणार आहे, मस्त बघण्यासाठी एकदम प्रॉपर स्टँडची सुविधा असेल, जेणेकरून कोणाला कशाचा त्रास होणार नाही. एकदम बसून मजा घेऊन पाहण्यासाठी या साईडला इकडून पूर्ण स्टँडची काम चालू होणार आहे आता. तर सर्व आपल्या कामात बिझी आहेत. तिकडे मंडपाचं काम चालू आहे. खूप सारे मंडप आहेत वेगवेगळे. इकडे कुस्तींसाठी आहे, वापस बेंडपाट हळदी कुंकूंसाठी वेगळा आहे, वापस तिकडे मेन आपला जिथे पूर्ण होईल मंडप तिथे आहे. मस्त तिथे सर्व व्यवस्थित. आणि इथे मेन जे प्रेक्षक असतील ना, त्यांच्यासाठी पूर्ण इथे स्टँड बनवण्यात येणार आहे. इथून पूर्ण ते बघा तिथे चालू आहे काम. आता थोड्याच वेळात काम चालू होईल मस्तपैकी. आता तिकडे पाटीच्या तिकडे JCB लावले, तुम्ही बघू शकता तिकडे काम चालू आहे. आणि इथे हे बघा रेलिंगचं काम चालू आहे. आस्ते आस्ते हळूहळू पूर्ण होतोय काम. समोरच्या साईडला आपण बघू शकता भव्य दिव्य असा हळदी कुंकूचा समारंभ होणार आहे. आणि नक्कीच आपले आई बहीण म्हणजेच संपूर्ण घरातली संपूर्ण करतात आता इथे येणार आहेत. आणि नक्कीच या कार्यक्रमाचा आनंद देखील घेणार आहेत. बँड पथकसाठी आणि इकडे कुस्त्यांसाठी चालू आहे. आता कुस्त्यांचं हे बनवासाठी पूर्ण लाल माती वगैरे चांगली ठिकाणी चालू आहे काम त्यांचं. खूपच जोरात काम चालू आहे. तुम्ही बघू शकता कुस्त्यांचा आखाड्याचं काम चालू आहे. आणि तिथे आपले स्वतः दादा बसून स्वतः करून घेतात सर्व कामे. तर मित्रांनो, समोरच बघू शकता आरोग्य शिबिराचं काम देखील चालू झालेलं आहे. आणि या समोरच्या साईडला आपल्याला बघायला भेटणार आहेत खूप सारे जेवणाची सोय. आणि नक्कीच 12 ते 4पर्यंत आपल्याला संपूर्ण या महाप्रसादाचा आनंद घेता येईल. आणि बघा इकडे खूप सारी जागा आहे आणि नक्कीच भव्य दिव्य असा जेवणाचा समोरच्या साईडला त्यांनी केलेलं आहे नियोजन. आणि बघा खूप सारी भाजी वगैरे आणलेले आहेत. या साईडला ना जेमतेम 10 ते 12 टेबल आहेत ना, ते आपल्याला भाज्याने दिसतात, जास्त आहेत. पण या साईडला बघू शकता पालक आणलेले आहे. आणखी काय काय भाजी असणार आहे आपण जाऊन बघूया. समोरच्या साईडला बघा खूप सारे सामान आणलेले आहे जेवण बनवण्यासाठी. हे सामान आणण्याचं काम चालू झालेलं आहे. या साईडला बघू शकता. दादा किती जोडे आणले नाही पालकच्या? 1000 जोडे आणल्या पालकच्या. या साईडला वाटाणे देखील आणलेले आहेत बघा. 2 गोणीवरून वाटाणे आहेत. आणखी बरेचसं काय काय असणार आहे. नक्कीच उसल, तसेच आपल्याला वाटाण्याची भाजी पण बघायला भेटणार आहे. तसेच डाळीमध्ये पालक, आणखी पुरी वगैरे असणार आहे. आणि असे बरेचसं काय काय. आणखी दादांशी आपण बोलणार आहोत काय काय मेनू आहेत. आणि मागच्या साईडला दाखवतो किती सारी सामग्री आहे जेवण बनवण्यासाठी. मित्रांनो, समोरच्या साईडला बघू शकता किती सारी भांडी आणलेली आहेत ही जेवण बनवण्यासाठी, वाढण्यासाठी. आणि नक्कीच या साईडला पाण्याची सोयी सुविधा होण्यासाठी टाक्या आहेत.
आणि जेमतेम 13 ते 14 स्टॉ आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ग्राइंड करण्यासाठी समोरच मिक्सर वगैरे बघायला भेटत आहेत. आणखी या साईडला पण समोरच्या साईडला पण बघू शकता मित्रांनो, खूप सारे टोमॅटो वगैरे आणि तसेच राईस वगैरे आणि तेल, अजून तेलाचे डबे, पापड वगैरे बराच काय काय आणलेले या साईडला आहेत. पत्रावल्या पाण्याची ग्लास आणि मला तर नाही वाटत की एवढी सगळी पत्रावल्या लागणार, खूप सारी जागा आहे. या साईडला पण आणखी टोप आहेत आणि आतमधल्या साईडला बघू शकता मित्रांनो, संपूर्ण बॉटलने भरलेले आहे आणि खूप सारी सामग्री आहे. आतमध्ये बटाटे आहेत, म्हणजे नक्कीच जसं आपल्याला लागेल ना त्याप्रमाणे वापर करण्यात येईल. समोरच्या साईडला बटाटे वगैरे आणि तर मित्रांनो, आताच आपण बघितलं की किती सारी तयारी झालेली आहे या बैलगाडा महोत्सवाला आणि नक्कीच महाराष्ट्रातला सर्वात मोठा बैलगाडा महोत्सव असणार आहे आणि तशीच मोठे मोठे नंदी पण येणार आहेत. तर माहिती आल्यानुसार सांगतो की चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या पण येणार आहे, मथुर येणार आहे, रायफल येणार आहे, सुंदरी येणार आहे आणि बरीचशी अशी भारी भारी बैलं येणार आहे. तर समोरच बघू शकता कसं भारी एकदम मस्त एकदम बॅरिकेशन पण लावलेलं आहे आणि समोरच एक कमानी देखील बनवलेली आहे. समोरच्या साईडला दिबा पाटलांचं आहे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आपल्याला उजव्या साईडला बघायला भेटत आहेत आणि नक्कीच एक सुंदर असं नियोजन पाण्याचे टँकर देखील येत आहेत आणि पाठीचं अजून काम चालू आहे. समोर साईडला आणखी 2 स्टेज बनवलेले आहेत आणि या साईडला बरेचसे असे स्टेज बनवलेले आहेत आणि समोरच बघा स्टेजवरती मान्यवर देखील येत आहेत, सगळेजण बघत आहेत की काय विषय. संदीपभाई माली पण आहेत, पण ते सध्या बिझी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला बोलायला भेटलं कारण का नियोजनच एवढं मोठं आहे.